नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग आपला डायरेक्ट इंद्रायणी नदीवरून आहे. कारण थोडा घरी प्रॉब्लेम आहे पाण्याचा, त्यामुळे आम्ही आलो इकडं धुणं धुवायला. आम्ही म्हणजे येड आले, मी नसतं कपडे बरोबर आले. धुवायला आली, कपडे धुतली आहेत. आता थोडी उन्हाला हडकू लावली होती, आता भरते टपात. तरी आता 5 वाजत आलेत, पण ऊन अजून भयंकर आहे. म्हणजे ऊन जरा थोडं वाढलंय जास्त. मागं तुम्हाला इंद्रायणी नदी दिसत असेल. तरी हा जो आहे तो इंद्रायणी डोह आहे. म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे जे गाथा आहे, याच ठिकाणी हे केली होती, बुडवली होती. ती इंद्रायणी नदी आहे. त्याच्या मागे ते बॅक साईडला एक मंदिर आहे बघा, छोटं. तर तिथं शिळा होती पहिली, नाही का. म्हणजे त्या ठिकाणी गाथा बुडवल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज बरेच दिवस, मग ते 14 दिवस काहीतरी ते एका ठिकाणी बसून होते. ती शिळा आहे. आता ती शिळा तिकडं मेन मंदिराकडे वगैरे नेली, बॅक साईड तिकडे, नाही का, कमानीकडे. पण ते हे इथं छोटंसं मंदिर आहे त्याचं. त्याचबरोबर आता इथून दिसत नाही व्यवस्थित, गाथा मंदिर पण याच्या बरोबर बॅक साईडला तिकडे, नाही का. म्हणजे त्याच्या स्मरणार्थ गाथा मंदिर पण बांधलेलं आहे. खूप मोठं गाथा मंदिर आहे आणि खूप मोठं अजून त्याचं काम वगैरे चालू आहे बरंच. बाकी दिव्या आणि शंभू तिकडे वर खेळतात तिकडे. नदीचा व्ह्यू खूप छान आहे. मला तुम्हाला दावतो आता नदीचा व्ह्यू. गावच्या सारखं फील होतंय, कारण कसं गावाला आपण कसं नदीला धुणं धुवायला जातो तसं. मग काय करणार, 2 दिवसाची कपडे होती, म्हटलं चला आज नदीला जाण्याशिवाय पर्याय नाही. पाणीच नव्हतं. कारण शनिवारी ज्यावेळेस आम्ही गेलतो त्यावेळेस पाणी होतं, नंतर आलं तर काय पाणी नव्हतं, नाही का. म्हणजे काय तर प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे मग मोटर आम्ही आलोय. काय पाणी खेचत नाही का काय काय माहिती, त्यामुळे आज नदीला आलो. प्रत्येक 2-4 दिवसाला जर मोटरचा प्रॉब्लेम म्हणलं तर मग ते मालक पण वैतागून जातात ना. मग म्हणलं चला आपल्या नदीला आलोय. आणि त्यात हे असले जीन्स म्हटलं तर लय वैताग येतो. मग आता जीन्स आहे म्हणल्यावर सगळं करावंच लागणार ना. कारण ती पिळायला पण येत नाही, नीट धुवायला पण येत नाही, लय वैताग येतो जीन्सच्या कपड्यात. आणि हे सगळे असेच कपडे घालतात. आता एक एक शॉर्ट व्हिडिओ पण काढला इथे. तर दिव्याला पण आता ट्रेन करायचे थोडी, म्हणजे नाही का जास्त वेळ नाही, पण थोडंफार जे काही जेवढं पॉसिबल होईल तेवढं तर दोघांना त्याच्याने इकडे जेवढं घेण्याचा होईल प्रयत्न तेवढं. करणार आहे. हे नदीचा व्ह्यू आहे, इंद्रायणी नदी. छान निघतात हो, पण नदीला कपडे लय निघतात. मोकळं पाणी असल्यामुळे छान आहे. मोकळं पाणी आता असल्यामुळे. तिकडे समोर तिकडे ब्रिज आहे, तो दिसतोय का नाही बघू आपण, थोडं झूम करतो. बघा हा नदीचा व्ह्यू आहे, खूप छान दिसतंय सगळं, इंद्रायणी नदी. कपडे सुकत घालायला पण जागा आहे हो चांगली. हम्म. आम्ही गोदड्या हे इथंच धुत असतो. बघा किती छान व्ह्यू दिसतोय, खूप मस्त. शांत वातावरण आहे एकदम. इथं चिंचेचं झाड आहे, तर चिंचेच्या झाडामुळे सावली एकदम अशी थंडगार पडली. इकडे दिव्या शंभू इकडे. तिकडे खेळतात दिव्या आणि शंभू. इकडे देव, दिव्या इकडे ये इकडे, आलेत चल. का? आलोच. ये बघ, इथं पिंड पण आहे महादेवाची, छान आहे. हे चिंचेचं झाड आहे. हा, खूप छान दिसतंय. थांब, हा थांब. घेतली ना चिंच दोघांनी पण. खूप छान आहे. मासे तर भरपूर आहेत. हा, मासे भरपूर आहेत. मासं पण आहेत भरपूर, पण मासं इथं पकडू देत नाहीत कुठंच. मासं इथं पकडू देत नाहीत. का डोक्यावर? हे तुकाराम महाराजांची बीज असते, त्यामुळे इकडं मासे वगैरे पकडू देत नाही. दाव चिंचा का गावलेत का? हो चिंचा. बघ दिव्या अजून काय काय. ठेवल्यात. अयो, बघू दे एवढा मला कसा भरलाय का?
तसं नको मला, अख्खी पाहिजे. तसली तसली नको मला, एकदम टलपराची लागते. खिडकी बघून खावा. नको आता एवढं जड घेऊन जायचं म्हटल्यावर जीव आले. जावं तर लागल. जावं तर लागेल, काय करायचं. काय का जड झाले 2 दिवसाचे कपडे काय थोडी नाहीत. साहेबांचीच 4-5 ड्रेस असतील. आता 2-3 दिवसाचे कपडे म्हणल्यावर होणारच की. बघा ना, स्वयंपाक करायचा, घरातला आवरायचा, अजून हे असला वैताग. हा ते घे बरं डोक्या भाऊ कधी दिसते. उचलतंय का नाही? उचलत कसं नाही, खाती ती काय थांब करते. थांब थांब. सर शंभू सर थांब. अशी भारी रागात दिसतंय की. रागात रागात दाखवते. पुढे फोटो ठेवायचा आहे ना. थांब सर. सर की शंभू देव सर बाजूला. मागं पडशील. हा काय भारी दिसतंय. काय भारी दिसते. डोंगर झाडी. चला, डोक्यावर वजन लागते. चला चला. तर अशा तऱ्हेने आता झालेले धुवून वगैरे धुवून नाही का धुवले पहिल्यांदा आता झाले. आता चालते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. थँक्यू.